मोठी बुद्धांनी दिलेले तत्व त्यांनी अंगीकारले आणि केवढी मोठी मनात त्यांच्या करुणा मैत्री, कारण त्यांना मानवतावादाची स्थापना या ठिकाणी करायची होती, नाहीतर त्यांनी सहज त्यांना आऊट केलं असतं की नाही. आणि म्हणून बाबासाहेब अतोनात भारतीय संविधान लिहिताना आपल्याला इशाराही देतात की बघा, कुठल्या व्यक्तीच्या मागे हे संविधान फिरता कामा नये. म्हणून बाबासाहेब संदेश देताना म्हणतात की काही लोकांची मत अशी आहे की धर्म आधी श्रेष्ठ नंतर राष्ट्र, तर काही लोक असे म्हणतात की आधी राष्ट्र श्रेष्ठ नंतर धर्म. परंतु माझे अभिमत असे आहे की आपण प्रथम भारतीय व नंतरही भारतीय. 1946 ला ह्या देशाच्या विकासाचे टप्पे काय असायला पाहिजे याचं उत्कृष्ट भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस संसदेमध्ये देतात. तेव्हा तत्कालीन नेते म्हणतात की खरंच सच्चे हाडाचे राष्ट्र देशभक्त म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. पुढे जाऊन बाबासाहेब काय म्हणतात, म्हणजे त्यांना ही चिंता असते की इतक्या परिश्रमाने घटना समितीने हा जो बनविलेला डोलारा आहे, मला भीती वाटत आहे की हा पेलण्यासाठी येथील राज्यकर्ते सक्षम राहतील का. कारण घटना कितीही चांगली असली तरी पण तिला चालवणारे जर अयोग्य असेल राज्यकर्ते, तर ती राज्य घटना देखील अयोग्यच ठरते. या उलट घटना कितीही अयोग्य असू दे, परंतु चालविणाऱ्या राज्यकर्ते जर योग्य असेल तर ती घटनाही योग्य ठरते. बांधवांनो, याही पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 25 नोव्हेंबर, आपण जी आज परिषद घेत आहोत ना, 25 नोव्हेंबर 1949 सर्वात महत्वपूर्ण संविधान सभेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण. काय म्हणतात बाबासाहेब की राजकीय समानता आपल्याला मिळालेली आहे. मला वेळ सांगायला, राजकीय समानता आपल्याला मिळालेली आहे, पण अजूनही सामाजिक आणि आर्थिक विषमता इथे विराजमान आहे. आणि जोपर्यंत ही आर्थिक आणि सामाजिक विषमता संपणार नाही, तर घटनाकारांनी एवढ्या प्रचंड मेहनतीने बनवलेली ही राज्यघटना मागे पुढे संपवायला येथीलच लोक कारणीभूत राहतील. आणि हे अचूक हेरले येथील संविधान विरोधी असणाऱ्या लोकांनी. ये लोग चाहते तो एक ही मिनट में यहाँ की व्यवस्था बदल सकते हैं. ये लोग चाहते तो यहाँ पे अराजकता, अंधकार, धर्मांधता यह खत्म कर सकते हैं, लेकिन वो चाहते ही नहीं कि ऐसा हो. ये चाहते हैं की लोकतंत्र खतरे में आहे. म्हणजे संविधानाचा प्रभाव कसा कमी होणार यासाठी येथील व्यवस्था दिवस रात्र ही नियोजित पद्धतीने कामाला लागलेले. बांधवांनो, अशा वेळेस तुमचा आमचं काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आजची ही जी संविधान परिषद आहे अत्यंत महत्वाची आहे असं मला वाटतं. आता मी सांगते की आर्टिकल, संविधानाचे अधिकार जे आपण म्हणतो फंडामेंटल राईट, फंडामेंटल ड्युटी, जे कल्याणकारी राज्य आहे, हजारो म्हणजे एकही संविधानातील कलम अनलिखितही नाही तर आपण त्याचा बारकाईने अभ्यास केला तर तोंडात हे कॉन्सेप्ट टाकणारेच समता सैनिक दल आहे. आज घरघर संविधान हे सरकार म्हणतं की नाही. हा संविधानाचं अंमलबजावणी करणारा आणि जनजागृती करणारा असा समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होता. रिझर्वेशन किती महत्वाचा आर्टिकल, आर्टिकल 341 शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईबशी रिलेटेड आहे. 1 ऑगस्ट आला की नाही निर्णय. बघा, आपण केवळ आपलं खूप प्रेम आहे बांधवांनो संविधानावरती, इतकं अतोनात प्रेम आहे संविधानावरती की विश्वामधील एवढ्या सगळ्या देशातील त्या देशातील जनतेचं प्रेम नसेल जेवढं आपलं प्रेम. आपलं प्रेम म्हणजे भारतामधील आंबेडकरी जनतेचं. आणि जेवढी भारतातील आंबेडकरी जनता प्रखरतेने न्यायासाठी लढते, अन्यायाच्या विरोधात आवाज उठवते, एवढे आंदोलन करणारा आणि आवाज उठवणारा समाज दुनियेच्या पाठीवर कुठेही शोधून सापडणार नाही. म्हणून विश्व तुमच्याकडे आदराने बघतं. आणि म्हणून बाबासाहेबांचं म्हणजे संविधानाच्या शिल्पकाराचं महत्व कसं कमी होईल.
भारतीय संविधानाचं महत्व कसं कमी होईल, लोकांपर्यंत जनतेपर्यंत त्यांच्या गरजा पोहोचू नये. संविधान काय म्हणतात? मोफत शिक्षण, राईट टू एज्युकेशन, मोफत शिक्षण आणि आरोग्य सरकारने प्रोव्हाइड करायला हवं. आम्हाला काय देतं मोफत? 5 किलो राशन. बरोबर. तुम्हाला मंदबुद्धी बनवण्यासाठी शिक्षण देत आहे का मोफत? प्रायव्हेटायझेशन होत आहे की नाही? हाय बांधणं संविधानाचा प्रभाव कमी करणे आणि इथे विशिष्ट धर्मालाच एक हिंदुत्ववादी विचारसरणीच कशी प्रगल्भित होईल ह्यासाठी दिवस रात्र यांचे प्रयत्न सुरू आहे. आरक्षण बनसोडदादांनी आता म्हटलं 10 वर्षासाठी ते राजकीय आरक्षण आहे. शेंडे सरांनी म्हटलं ते राजकीय आरक्षण आणि ते वाढू शकतं. बघा, रिझर्वेशन अजूनही तुम्ही कॉन्सेप्ट समजून घ्या. अंडर आर्टिकल 341 1 ऑगस्टला आला SC ST उपवर्गीकरण. बरोबर. म्हणजे कोट्यामध्ये कोटा. सोप्या शब्दात सांगते, तुम्हाला समजेल असं. चंद्रपूरला माझा हा विषय होता की सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय SC ST उपवर्गीकरण ही एक समस्या. एका शब्दात सांगते कसं समस्या आहे ते. 5000 वर्षापूर्वी आम्हाला जाती जातीमध्ये विभाजित ठेवलं होतं की नाही या व्यवस्थेने? बस सेम तसंच कोट्यामध्ये कोटा देऊन जी होमोजिनस, ज्याला सजातीय म्हणतो आपण SC ST मध्ये, यांच्यामध्ये विभागणी कशी करायची म्हणजे फोडा आणि राज्य करा, हम बोले सो कायदा, अशा प्रकारची नीती आणि धोरण या सरकारचं सुरू आहे. एक लक्षात ठेवा, संविधानाचा संबंध कसा? सरकार आणि जनता यामधील संबंध म्हणजे भारतीय संविधान आहे. आणि हे जर सरकार भारतीय संविधानाला मानत नसेल तर आम्ही देखील त्या सरकारला भारतीय जनतेने मानायला नकोच. आणि म्हणून सुप्रीम कोर्टने रिझर्वेशनच्या संदर्भात 1 ऑगस्टला दिलेला जो निर्णय आहे, जसा आपण उठाव केला मोठ्या प्रमाणात अॅट्रॉसिटीला, या लोकांनी जे सुप्रीम कोर्टचे जस्टिस जे कुठले निकाल येतात भारतीय जनतेला, तुम्हाला अधिकार आहे त्या निकालाची समीक्षा करायचा. तो अधिकार तुम्हाला संविधानाने दिलेला आहे. तो जर निकाल चुकीचा असेल तर तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आंदोलनाच्या माध्यमातून तुम्ही कळवू शकता आणि तो निर्णय कसा वापस घेण्यात येईल त्यासाठी सरकारला बाध्य करू शकता. 2018चा अॅट्रॉसिटी ऍक्ट पूर्णपणे कमजोर करण्याचा सरकारच्या डावपेचाला आपण सर्वांनी मिळून हाणून पाडलं की नाही? तसं संविधानात आपल्याला वाचवायचं आहे की नाही? 4 लेकरं गमवावी लागली बाबासाहेबांनी रमाईला. गंगाधरला औषधाला सुद्धा पैसे नव्हते. डॉक्टर गंगाधरला हात लावायला तयार नव्हता, कारण जुनं बिल थकीत होतं म्हणून. रमाईनी इतकी मोठी अवस्था बाबासाहेबांना देखील पत्राद्वारे कळवली नाही, कारण त्यांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये म्हणून. कसं फेडणार आहोत आम्ही सगळं यांचं पांग? फक्त संविधानाचं गुणगौरव करून आपल्याला चालणार नाही. तसे ठोस उपाययोजना आणि रणनीती आपल्याला संविधान विरोधी हे जे लोक बसलेले आहेत, जे राईट टू वोट, इतके सगळे आर्टिकल्स याच्यामध्ये दिलेले आहे. 32 नंबरवरती बाबासाहेबांची साईन आहे संविधान सभेमध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी की संविधान पे साईन है, इसलिए हमारी जिंदगी आज फाईन है असं आपण म्हणतो की नाही? बांधवांनो, राईट टू वोट अंडर आर्टिकल 326, तुम्हा आम्हाला याच्यामुळे देशातील जनतेला किंमत आली. याच्या आधी किंमत होती का? पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले फक्त टॅक्स पेअर लोकांनाच संविधानाचा अधिकार मिळेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले नो, प्रौढ मताधिकार 18 वर्षावरील तमाम जनतेला, स्त्री असो पुरुष असो, गरीब असो श्रीमंत असो, नोकर असो, सर्वांना राईट टू वोटचा अधिकार मिळेल. म्हणून याची किंमत समजा. आता फक्त लढणारा आंबेडकरी वर्गच आहे, आपल्याला सुखच येईल असं सगळं त्यागून जगावं लागेल. 75 वर्षामध्ये आपण ऐश आरामाचं आयुष्य स्वीकारू शकत नाही. खूप मोठे आव्हानं आपल्या पुढे आहे. राईट टू वोट हा फक्त आमदार खासदार बनविण्याचा अधिकार नाही, तर तो तुम्हाला शासक बनविण्याचा अधिकार आहे. आणि ह्या मुठभर लोकांना ज्यांना
ज्यांच्या हाती अनेक वर्षापासून सत्ता, हजारो वर्षापासून त्यांनी चापलुसी केली, मुस्लिम दरबारी आणि इंग्रज दरबारी देखील त्यांना फार मोठा प्रचंड अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. साम दाम दंडभेद कसं वापरायचं ते त्या लोकांना माहिती आहे. आणि म्हणून त्यांना माहिती आहे की याच्यामध्ये आपल्याला जर इथे आपलं हिंदुत्ववादी समरसतेच पुन्हा विषमता आणि मनुस्मृती पुन्हा पेशवाई या ठिकाणी आणायची असेल तर सत्तेशिवाय पर्याय नाही. मग धोकाधडी करून ते येत आहेत की नाही सत्तेमध्ये. म्हणून आम्ही अचूक हेरले हे सगळं ईव्हीएमची हेराफेरी केल्यामुळे होते. जे सरकार जनतेमध्ये लोकप्रियच नाही, किती मोठी भारतीय जनतेची फसगत आहे. संविधानिक अधिकार आम्हाला बहाल केलाय ना. तुम्ही एवढं मोठं फ्रॉड करून वोटर लिस्ट मध्ये महाराष्ट्राची संख्या नाही एवढे मत वाढवून या ठिकाणी तुम्ही सत्तेमध्ये बसलेले आहात. किती हा देशद्रोह आहे. एक तुम्ही मताची चोरी केलेली आहे. एक मताची चोरी म्हणजे 6 महिन्याची शिक्षा. 100 मताची चोरी करणं म्हणजे बघा इलेक्शन कमिशनला किती दिवसाची शिक्षा होईल. संपूर्ण आयुष्यभराची शिक्षा. म्हणून हे भारतीय संविधानामध्ये निहित आहे. आता हे संविधान कसं वाचवायचं हा फार मोठा प्रश्न आमच्या समोर आहे. केवळ प्रेमच करून चालणार नाही, त्याची अंमलबजावणी कसं होईल, संविधानिक पिढी आम्ही कसं घडवू ह्यासाठी आपल्याला आगेकूच करावं लागेल. म्हणून त्या दृष्टिकोनातून आजची ही लांडगे काकांनी जी आयोजित केलेली सभा आहे ती अत्यंत महत्वपूर्ण ठरते. बांधवांनो, आपण संविधानाचे गुणगान गात असताना आता मध्यंतरी तुम्हाला माहिती आहे अमित शहाचं स्टेटमेंट म्हणजे ते टेस्ट करतात आपल्याला. आम्ही संविधानाच्या शिल्पकाराचा संविधानाचे एक एक कलम कमजोर करत आहोत. संविधानाच्या शिल्पकाराचा अपमान कसा आम्ही करू आणि देशातील जनतेच्या मनातून शिल्पकाराचं महत्व कसं कमी करू यासाठी त्यांचे नवनवीन फंडे सुरू असतात की नाही. काय म्हणतो तो अंबेडकर 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 ये तो भी फैशन हुए है, इतना ही नाम अगर भगवान का लेके तो स्वर्ग मिल जाता. एक तडीपार जो संविधानामुळे देशाचा गृहमंत्री म्हणून तिथे विराजमान होतो. आंबेडकर आपल्यासाठी फॅशन आहे का. आंबेडकर आपल्यासाठी नाही, तमाम भारत देशासाठी स्त्री पुरुषासाठी पॅशन, मोटिवेशन, इन्स्पिरेशन. आणि ह्या देशाचं नेशन म्हणजे आंबेडकर आहे. केवळ भारत देशाचंच नाही, हे विश्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभ्यासक आहे. जपानचे राष्ट्राध्यक्ष म्हणतात हम भारत देश को इसलिए मानते हैं कि वहां पे संविधानकार घटनाकार डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने जन्म दिया और उन्होंने सच्ची मानवतावाद की लड़ाई लड़ी. बराक ओबामा म्हणतात कि हमारे देश में अगर बाबा साहब अम्बेडकर जन्म लेते तो हम उन्हें सूर्य कहलाते. कोलंबिया यूनिवर्सिटी मधले प्रोफेसर म्हणतात कि हमें गर्व है एक ऐसा विद्वान हमारे यूनिवर्सिटी से पढ़ के गया जिन्होंने महान इतने बड़े देश का महान संविधान लिखा. गुणगौरव संविधानामुळे. नेल्सन मंडेला म्हणतात कि हम बाबा साहब को इसलिए मानते हैं कि हमने वहां का संविधान पढ़ा. जो संविधान लिखा है नेपाल का संविधान भारत देश का संविधान देख के हम लोगों ने बनाया. ऐसे वहां के लोग बोलते हैं. अरुंधती रॉय बुकर विजेता म्हणतात आज खऱ्या अर्थाने जर देशाला खऱ्या अर्थाने कोणाची गरज असेल तर बाबासाहेबांनी दिलेल्या भारतीय संविधानाची अजूनही पूर्णपणे अंमल झालेला नाही. रिझर्वेशन आमच्यापर्यंत पोहोचलंय का. बॅकलॉगच भरण्यात आलेला नाहीये. फक्त आतापर्यंत 25% रिझर्वेशन आम्हाला मिळालं अभ्यास केला तर. तुम्हाला जाणवेल ते कसं आहे ना, संविधानातलं एक छोटं टूल म्हणजे रिझर्वेशन आहे. पण येथील RSS प्रणित मनुवादी विचारसरणी 80% लोकांच्या जनतेच्या डोक्यामध्ये असं ठरवते की येथील हा SC STच्या विरोधामध्ये येथील OBC बांधव कसा होईल ह्यांचे ते प्रयत्न सुरू असतात. म्हणजे संभ्रम निर्माण करतात. बाबासाहेबांची अपेक्षा होती की आरक्षण म्हणजे रिझर्वेशन हे सामाजिक विकासाचं
ची उभारणी करण्याचं माध्यम ठरायला हवं. रिझर्वेशन म्हणजे विकासाच्या राष्ट्राची उभारणी आहे हे कधी समजून देणार हे सरकार? मुद्दा म्हणूनच राजकारण्यांनी आरक्षणाचा मुद्दा बनवलेला आहे. वास्तविक पाहता रिझर्वेशन आमच्या मुलांपर्यंत पोहोचतच नाही. हे कसं ना, एक ताट वाढून ठेवतात, त्या ताटामध्ये पंचपक्वान्न करून ठेवतात, पण ते ताट आमच्यापर्यंत पोहोचतंय का? नाही. आम्ही प्रश्न विचारायला पाहिजे या सरकारला की कहा गया हमारा बैकलॉग की सीटें, कहा गए, वो भरे क्यों नहीं? इस संविधान ने हम लोगों को ये अधिकार दिया है. असे प्रश्न आपण ह्या सरकारला करायला हवे. बांधवांनो, मी शेवटी एकच सांगते की बघा, आताच हे जे राज्य आहे, 2 मिनिट बोलणार आणि माझे विचार या ठिकाणी संपवणार. आताच हे जे शासन आलेलं आहे ह्यांना सेक्युलरिज्म मान्य नहीं. लोगों को ऐसा लगता है कि बोले कि नहीं बोले, अगर बोले तो इनके हाथ में सत्ता है, ये लोग हमें अरेस्ट करके जेल में डाल देंगे. बरोबर? असं सुरू आहे की नाही? डरने का नहीं. संविधानवादी अंबेडकरी समाज कभी डरता है क्या? आंदोलनकारी हमारा समाज है. हमने तो इससे पहले भी बड़े बड़े आंदोलन लड़े हैं और वो जीत के भी दिखाए हैं. बांधवांनो, या ठिकाणी हे जे सरकार आहे हे आपल्याला पुन्हा गुलाम बनवू इच्छित आहे. फक्त ही गुलामी मानसिक गुलामी असेल. यांना या ठिकाणी आपल्याला गुलाम बनवायचं आहे. गोळवळकर, हेगडेवार आणि सावरकरचा, जो कि हमें कतई मंजूर नहीं. यह भूमि जो है, यह बुद्ध, फुले शाहू, पेरियार, डॉक्टर अंबेडकर, इनकी यह भूमि है और इन्हीं के समतावादी विचारों के हम वाहक है. देश की जनता भी इन्हीं के विचारों पे चलती है. लेकिन जो चंद मुट्ठी भर लोग हैं जिनके हाथ में ईवीएम की हेराफेरी करके, वोटों की चोरी करके, वोट बढ़ा के इलेक्शन कमीशन को हाथ में लेके जो ये सरकार जो है सत्ता में आई है, ये हमें गुलाम बनाना चाहती है सावरकर, गोळवळकर और हेगड़ेवार के. लेकिन हम मरना पसंद करेंगे, लेकिन ऐसे लोगों के गुलाम बनना हम लोग कतई नहीं पसंद करेंगे. हम संघर्ष करेंगे और संघर्ष, संविधान बचाने के लिए हम लोग संघर्ष करेंगे और जीतेंगे भी. यही जीत की मंशा लिए हुए हम लोग मैदान में उतरे हैं साथियों. एक जो लड़ाई थी हमारे पूर्वजों ने लड़ी, ऐसा ही अन्य अत्याचार बहुत बड़े तादाद पे बढ़ रहा था. भीमा कोरेगाव. आपण साधारण लोकांचे वंशज आहोत का? नाही. तुम्ही सिंहाचे छावे आहात. ते रक्त आपल्यामध्ये आहे आणि तसंच तळप की पळ करून सोडलंय आणि विजयश्री खेचून आणली. म्हणून बाबासाहेब म्हणतात, जा तिथे भीमा कोरेगावला आणि नतमस्तक तिथे अभिवादन करून या. आपण खरंच त्यांना अभिवादन करण्याच्या पात्रतेचे आहोत का? याचा विचार आपण आजच्या दिवशी करायला हवा. आणि नसेल तर तो संकल्प करायला हवा की हे संविधानावरती जे संकट आलेलं आहे त्यांना आम्ही कसं वाचविणार. त्याच्यानंतरची लढाई लढली फुले दाम्पत्यांनी, त्यामध्ये ते यशस्वी झाले. अंधकार अज्ञानाचा त्यांनी दूर केला आणि भिडेवाड्यामध्ये एकटी स्त्री असून ब्राह्मणवादाच्या विरोधात उभी राहिली. शिक्षणाचा झेंडा फडकवणारी आमची सावित्रीमाई. त्याच्यानंतर आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून आम्हाला आमचे हक्क अधिकार सुरक्षित करण्यासाठी न भूतो आणि भविष्य आम्हाला राईट्स दिले. आता आपलं कर्तव्य काय? आता आपली पाळी आलेली आहे. म्हणजे भीमा कोरेगावामधील आपले शूरवीर लढले, गाडगा आणि झाडू कायमचं हटविलं. त्याच्यानंतर फुले दाम्पत्यांनी सामाजिक पाया रचला आणि भारतीय संविधानाच्या माध्यमातून कळत चढवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावरती केलंय. राईट टू एज्युकेशन, केवढे सारे अधिकार. आम्हाला बोलता येत नव्हतं. स्त्रियांची अवस्था सोडूनच द्या, अधिक त्यावरती बोलणार नाही कारण अन्य वक्ते देखील आहेत. फक्त जाता जाता हेच सांगेल की राईट टू वोट आम्हाला हा अधिकार सुरक्षित करण्यासाठी थोड्या पराभवाने खचून जाऊ नका, निराश होऊ नका.
एकटे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या देशामध्ये एवढे परिवर्तन घडवून आणू शकतात, तुम्ही आम्ही तर त्यांचे लढवय्ये योद्धे आहोत हा विश्वास अंगी बाळगा. आपल्याला फार दूरचा पल्ला गाठायचा आहे आणि संघर्ष तर आपल्या वाट्याला आहेच. रणनीती ह्या ओपनली सांगायच्या नसतात, पण एक लोकशाही समोर फार मोठं आव्हान म्हणजे येथील धर्मांधता. म्हणजे 75 वर्षामध्ये आज जात संपुष्टात यायला पाहिजे होती की नाही, लेकिन यहाँ की व्यवस्था ऐसे नहीं होने देती. म्हणून जेव्हा 100% पूर्णपणे भारतीय संविधानाचा या भारत भूमीवरती अंमल होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने मानवता या ठिकाणी नांदेल. लोकशाहीचा वृक्ष कुठल्याही जमिनीत कुठल्याही भूमीमध्ये वाढत नाही, त्यासाठी तशा प्रकारच्या जाणीवा असाव्या लागतात आणि त्या जाणीवा आपल्याला निर्माण करायच्या आहे. इतकेच बोलते, इथेच थांबते. लॉंग लिव्ह अवर इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड लॉंग लिव्ह अवर रिझर्वेशन. सो थँक्यू. जय भीम, जय भारत, जय संविधान. धन्यवाद ताई.